सर्वांना सस्नेह जय जिजाऊ। आज या पुण्यनगरीमध्ये जिथे छत्रपतींनी सोन्याचा नांगर फिरवून या जनतेचा राज्य निर्माण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले, अहोरात्र लढाया केल्या, आज त्या पुण्यनगरीमध्ये संभाजी ब्रिगेडचा लोकशाहीर महामेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। इथे हजारोंच्या कार्यकर्ते संख्येने इथे जमलेले आहेत। आज या जमलेल्या कार्यकर्त्यांनी पूर्ण महाराष्ट्रामधून येऊन त्यांचे विचार इथे व्यक्त करत आहेत। आजचे जे महामेळावा जो आहे हा लोकशाही वाचवण्यासाठी आहे। जर लोकशाहीच वाचली नाही तर तुम्ही आम्ही कुणीही वाचणार नाही। ह्या एकाच गोष्टीला प्रेरित होऊन संभाजी ब्रिगेडने पुढाकार घेऊन हा वर्धापन दिनानिमित्त महामेळावा इथे आयोजित केलेला आहे। विधानसभेची येथे निवडणूक लक्षात घेता राज्यकर्त्यांना पाय उतार होणे हे कर्मप्राप्त आहे। आज त्यांचा पाय घेतल्याशिवाय गरीब जनतेचं, आया बहिणींचं कुणाचाही कल्याण होणार नाही। मी राजेश अडसूळ, पुणे शहर कामगार आघाडी अध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो। मी संभाजी ब्रिगेडचा प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर देशमुख आज पुन्हा येथे लोकशाहीचा जागर मेळावा आयोजित केला आहे। आणि खरं तर हा लोकशाहीचा जागर म्हणजे या देशामध्ये सध्या संविधान आणि लोकशाही जिवंत राहिलेली नाही आहे आणि लोकशाही जिवंत ठेवायची आहे, संविधान टिकवायचं आहे, संविधान वाचवायचं आहे। आणि या हेतूने संभाजी ब्रिगेडने हा लोकशाहीचा जागर मेळावा आयोजित केलेला आहे। सध्या या देशामध्ये अनेक प्रश्न आहेत, शेतकरी असेल, कष्टकरी असेल, श्रमकरी असेल, स्त्रियांवर अनन्य अत्याचार आहेत। परंतु झोपेचं सोंग घेतलेलं हे निबरगट्ट शासन, ते केंद्रातलं असो की राज्यातलं असो, तीन तिगाडा आणि काम बिगाडा असणारे सरकार आपल्याला आता उलथवून लावायचं आहे। सध्या महाराष्ट्रात ऐरणीवर असणारे प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचे प्रश्न, आणि अतिशय दुःखानं सांगावं वाटतं की या देशामध्ये, या राज्यामध्ये महिलांवर अनन्वित अत्याचार होत आहेत। या देशाचा राजा कसा असावा तो प्रजा हितदक्ष, ज्या छत्रपतींचं नाव घेऊन आपण वाटचाल करतोय, स्वराज्य निर्माण करायचं आहे, शिवराज्य निर्माण करायचं सांगतात, धर्माच्या नावावर, संस्कृतीच्या नावावर पोकळ गप्पा करणाऱ्यांनी आता हे बघितलं पाहिजे की या देशातली एक स्त्री सुरक्षित नाही आहे। बदलापूर प्रकरण तर अतिशय लाजिरवाणं प्रकरण आहे। म्हणजे ही जी नवीन पिढी निर्माण करण्याचं काम, वासनांध पिढी, अनैतिक कार्य करणारी पिढी निर्माण करण्याचं काम खरं तर हे शासन करते आहे। आणि याला कारण म्हणजे या देशातला सोशल मीडिया असेल, वेब सिरीज असतील, टीव्ही माध्यम असेल, या माध्यमातून अक्षरशः नंगा नाच घातला गेल्या 10 वर्षामध्ये। या देशाचं सूचना प्रसारण मंत्रालय काय करतंय? या देशाची संस्कृती जपन करण्याचं हे कार्य करतंय म्हणतात, हिंदुत्वाचं रक्षण करण्याचं कार्य करायचं म्हणतात, परंतु या देशामध्ये, या देशातील स्त्री जर सुरक्षित राहत नसेल तर यांना छत्रपतींचं नाव घेण्याचा अधिकार नाही। आणि माझं रोख भूमिका आहे की या देशात आणि या राज्यात जे चालू आहे याला सर्वस्वी जबाबदार केंद्रातलं आणि राज्यातलं शासन आहे। आणि हे शासनच उलथून टाकण्यासाठी संभाजी ब्रिगेड सज्ज झालेली आहे। आणि या संभाजी ब्रिगेडचा काफिला या वासनांध आणि अनैतिक कामाला मदत करणारं शासन उलथवून टाकायचं आहे। जय जिजाऊ, जय शिवराय।